राज्य शासनाने लागू केलेल्या नवीन निकषांमुळे वाशिम जिल्ह्यातील शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला असून 2 गणवेशांऐवजी केवळ एकाच गणवेशाचा 80% निधी प्राप्त झाल्याने शिक्षकांमध्ये गोंधळ उडालाय। देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतील अपहार चौकशीत सिद्ध होऊनही फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने दिव्यांग प्रल्हाद हांडे यांनी पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील 240 शिक्षक पात्र ठरले असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी 10 जून रोजी जिल्हा परिषदेत होणार आहे। अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलंय। राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील जाचकटी आणि त्रुटींवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पावसाळी अधिवेशनापर्यंत सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे।